नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज मी तुमच्यासमोर एक छोटीशी लघुकथा घेऊन येत आहे. ही कथा लिहिलेली आहे महादेव साने यांनी आणि कथेचं नाव आहे बाहुली. ही कथा 2021च्या सुवासिनी या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली होती. कथा वाचल्यानंतर मला ती फार आवडली. ती तुमच्यासमोर सादर करावी म्हणून आज मी ही कथा तुम्हाला वाचून दाखवणार आहे. जर अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि दुसरी गोष्ट अशी की मी तुमच्यासाठी अशा छान छान कथा किंवा कादंबऱ्यांचं वाचन करत असते, त्यामुळे या व्हिडिओला लाईक तुम्ही नक्कीच करा. आता आपण सुरुवात करू. दिवसाची सकाळ, प्रसन्न सकाळ सरली नि करपवणारी कासावीस करणारी दुपार सुरू झाली. एवढा मोठा बंगला, तोही 2 मजली. बंगल्याभोवती मोठी अन छानशी बाग. मात्र सारे स्तब्ध उदास वाटत होते उर्मिलाला. सवयीप्रमाणे तिने समोर पाहिले. समोरची ती जपानी बाहुली वाऱ्याच्या झुळकीबरोबर मान वेळावत, डोळे मिचकावत डोलत होती. उर्मिलेचा हाच आता एक छंद झाला होता. मन उदास होऊन भरकटायला लागले की ती या बाहुलीकडे बघत राहायची. सुखद झुळकीसारखे तिचे ते डोलणे पाहताना तिची ती उदासीनता कुठल्या कुठे दूर पळून जायची. ही बाहुली कोणे एकेकाळी तिचा पती सौमित्रने जपानहून येताना खास तिच्यासाठी आणली होती. तो म्हणे, हळव्या माणसाने उमे या सकारात्मक डोलणाऱ्या बाहुलीसारखे दूरच्या भूतकाळच्या दुःखाला विसरून वर्तमानातच जगले पाहिजे बघ. आज एवढ्या मोठ्या घरात ती एकटीच होती. आधार होता तो या बाहुलीचाच. तसा बंगल्याचा वरचा मजला तिने कुटुंबाने राहणाऱ्यांसाठीच भाड्याने दिलेला होता, तोही फक्त सोबतीसाठीच. ती वरली भाडेकरू दोघं या एकट्या जीवाला सांभाळून घेत असत. उर्मिलाने सारा गतकाळ गुंडाळून उठून छानपैकी चहा केला. थोडी विश्रांतीही झाली. ती आता संध्याकाळी दासबोध वाचनाच्या येणाऱ्या मैत्रिणींसाठी चहा पोह्याच्या तयारीला लागली. जमिनीचा आधार घेतल्याशिवाय अलीकडे तिला उठता यायचं नाही. संध्याकाळी साऱ्या जमल्या. दासबोध, वाचन, चहा पोहे झाले. उमाताई येते हो म्हणत साऱ्या परतल्या. खरं तर सौमित्रनेच उर्मिलाचं उमा हे छान नामकरण केलं होतं. तो तिला उमाच म्हणे. तिला आठवलं. तो म्हणायचा, उमे, अगं मुलं बाळं, नातेवाईक, मित्रमंडळी सारी काळाच्या सारीपाटावरली खेळणी असतात बघ. जो तो आपापल्या चक्रात फिरत असतो. आवरता बाहेर फक्त काही क्षणांपुरता येतो. तेच असते नाते. मग त्याला काहीही नाव दे उमे. खरी सोबत जीवनात असते ती पती आणि पत्नीची. समजा उद्या आपल्यापैकी कोणी म्हणजे मीच गेलो तरी या बाहुलीकडे बघून तू सकारात्मक जगायचंयस काय? तिने त्याच्या तोंडावर बोट ठेवून त्याला असं नाही बोलायचंस म्हणत गप्प केलं होतं. मी म्हणाली, उलट झालं तर? मिस्किलपणे हसत म्हणाला होता, पुढचं पुढं पाहू. आज मात्र तो आपले शब्द खरे करून पुढे गेला होता. त्या बाहुलीची सकारात्मक प्रसन्न ऊर्जा देऊन गेला. तिचे लक्ष सहज समोरच्या बाहुलीकडे गेले. मेली हसते आपल्याकडे बघून आणि छानशी डोलतेही. ती कशीबशी उठली. फटाफट दिवे लावले. देवापुढे समई लावली आणि मोठ्यानं शुभं करोती म्हणू लागली. तेवढ्यात वरली ती दोघं नवरा बायको आली. चौकशी करू लागली. कशा आहात उमा काकू? छान, अगदी आनंदी, ती छानसं हसत म्हणाली. अन सुखावलीही छान. बाळांनो, सुखात असा आणि असेच आनंदी राहा. माझे आशीर्वाद आहेत बाळांनो. आता तिचं आवडतं छानसं भात पिठलं केलं. जेवली. औषधं घेऊन झाली. जुनी गाणी लावून शतपावली करता करता झोपेची आराधना करू लागली. छान झोप लागली बऱ्याच दिवसांनी. 0 दिवाच्या प्रकाशात ती तिची लाडकी बाहुली तिच्याकडेच पाहत हसत डोलत होती जणू. पहाटे लवकर जाग आली. उमे, उर्मिले, उमिटले, काय लोळत पडलेस? उठ उठ म्हणत उठली. बंगल्याबाहेरच्या चंद्रप्रकाशाचा आनंद घेत, फुललेल्या मोगऱ्याचा गंध घेत राहिली. मनात म्हणाली, आपल्या सौमित्रला हा मोगऱ्याचा गंध फार आवडायचा. त्याने पहिल्या भेटीत आपल्यासाठी मोगऱ्याचाच गजरा आणला होता. आता ती छान भूतकाळात रमली. एका गरीब घरातली खेड्यात राहिलेली उर्मिला नावाची परिस्थितीने अबोल बनलेली पोर या एवढ्या मोठ्या शहरात येते काय? इथल्या वातावरणात रुजते काय
आणि दुःखात दारिद्र्यात रमलेला हा जीव एका मोठ्या नामवंत श्रीमंत घरातली सून म्हणून नांदते काय? सौमित्र सारख्या स्वप्नातल्या राजाची राणी होते काय? सारेच अद्भुत, अनुपम आणि तितकेच रम्यही सत्य अनुभवते काय? खेड्यात मामाच्या घरी ही निराधार पोर मामाच्या आश्रयाला आणली गेली खरी, पण दारिद्र्याच्या घरात वाढलं खाणारं तोंड म्हणून मामी छळ छळ छळायची. मात्र गरीब स्वभावाचा प्रेमळ मामाच तिचा खरा आधार ठरला. तो त्या गावातला साधा प्राथमिक शिक्षक, स्वभाव पापभीरू. त्याच्या स्वभावाचा फायदा गावटगे घ्यायचे. मात्र मामी वाघीण होऊन त्यांना जशास तसे उत्तर द्यायची. गाव तिला भिवून असे. गावात 4थी पर्यंतचीच शाळा. पुढे काय? तोही प्रश्न सुटला. शहरात राहणारा मामाचा जिवलग मित्र सबनीस म्हणून होता. मामाची परिस्थिती ओळखून त्याने उर्मिलेला आपल्या घरी शहरात नेतो म्हणून प्रस्ताव मांडला. मामांना पोरीच्या कल्याणाचा विचार करून संमती दिली. उर्मिले म्हणत तो आपल्या गळ्यात पडून रडला होता. त्या वयात आपल्याला काय कळत होते मामाचे दुःख? एक खातं तोंड कमी झालं म्हणून मामी मात्र सुखावली. तरीही मोटार गाडीतून जाणाऱ्या आपल्या भाचीचा तिला एकदम उमाळा आला खरा. सबनीस नवरा बायकोही एकटेच होते. मुलं परदेशी तर मुली सासरी. त्यांनाही सोबत हवी होती कोणाची तरी. त्यांनीही आईबापाचे प्रेम दिले आपल्याला. शाळेत आपण हुशार विद्यार्थिनी ठरलो. ते दोघेही सुखावले. शाळा संपली, कॉलेज सुरू झाले. संस्कारांमुळे आपण कुठेही बहकलो नाही. सबनीशांच्या शेजारीच बाबांचा म्हणजे सौमित्रच्या बाबांचा बंगला होता. सबनीस आणि ते दोघे खास मित्र होते. आज आपण ज्या इथे बसलोय तो बाबासाहेबांचाच बंगला. त्यांची सून म्हणून हा आपलाच बंगला आहे. ती जागची उठली. सकाळचे चहा पाणी, औषध, नाश्ता उरकून जरा बाहेर पडणार होती. तेवढ्यात वरल्या बिऱ्हाडातली ती तरुण नवरा बायको हातात भला मोठा हार, गुच्छ, शाल घेऊन दारात उभी. उमा काकू चला आत, फक्त 2 मिनिटं म्हणत आपल्याला आराम खुर्चीवर बसवले. हार, गुच्छ, शाल पांघरून मोकळे. दोघंही आपल्या पाया पडले. हे काय म्हणणार तेवढ्यात टाळ्यांच्या तालावर दोघंही म्हणाली, हॅपी बर्थडे टू यू आंटी. त्या पोराने आठवणीने वाढदिवसाचे श्रीखंडाचे जेवण दिले. जीव सुखावला. दिवसभरात पुतण्या नंदन, सून क्षितिजा, पुतणी नंदिनी साऱ्याने भरभरून फोनवरून शुभेच्छा दिल्या. दिवसभर कुणाकुणाचे फोन येतच राहिले. संध्याकाळी येणाऱ्या दासबोध वाचनाच्या बायकांनीही सकाळी सकाळीच भला मोठा सत्कार केला. दुपारच्या श्रीखंडाच्या जेवणाने छान झोप लागली तिला. जाग आली तेव्हा बाहुली डोळे मिचकावीत हसत किणकिणल्याचा भास झाला तिला. म्हणत होती जणू, आज काय बाबा एका माणसाची चैन आहे अगदी. उर्मिला पुटपुटली, हात मेले, माझ्या प्रत्येक गोष्टीत अगदी साक्षी होऊन राहिलेच बघ. अनमुक्त प्रसन्न हसत राहिली. संध्याकाळी ती निवांतपणे बागेतल्या बाकावर टेकली. समोरचा सूर्यास्ताचा आकाशरंग छान खुल्ला होता. पक्ष्यांची घरट्याकडे जाण्याची लगबग सुरू होती. समोरचा पिंपळही छान सळसळत होता. उर्मिला स्वतःशीच पुटपुटली, खरंच आपल्याही उत्तर आयुष्यातल्या किती रंगछटा आपण अनुभवतोय नाही. मन विचार यांच्या भोवऱ्यात स्वतःभोवती फिरत राहिले. मी आजवर किती दुःख भोगलीत. आई बापाविना कळत्या वयातली निराधार पोर. एकदा तिच्या घरी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मैत्रिणी नवीन परकर, पोलकी, दागिने घालून आल्या होत्या. तिला आपल्या वाढदिवसाचा तोवर पत्ताही नव्हता. साध्या फाटलेल्या कपड्यातली ती आईकडे कसनुसं होऊन पाहत होती. मग आईनेच शेजारून मागून रवा गुळ आणला होता नि गोडाचा शिरा केला होता. त्या क्षणी तीव्रतेने त्या माऊलीला आपल्या निरागस पोरीच्या दुःखाची जाणीव झाली. झरणारे आपले डोळे पुसून आपल्याला मांडीवर घेऊन थोपटत राहिली. त्या स्पर्शानेच तेव्हा आपल्याला छान झोप लागली होती. तिला तो सुखदुःखाचा हिंदोळा आठवला. एकदा बाबांनी आपल्या हाताने आणलेली लिमलेटची गोळी भरवली. तो प्रसंग आणि त्यावेळचे बाबांचे पाणावलेले डोळे आठवले तिला. एकेकाळी बाबा लष्करात मोठ्या पदावर होते. त्यांचा तो रुबाबदार फोटो, मोठ्याशा ट्रंकेतले मिळालेले पुरस्कार. तेव्हा ती 4-5 वर्षांची होती. मात्र ब्रिटिशांनी त्यांना नोकरीतून काढून टाकलं आणि सुखाचा हिंदोळा, दारिद्र्य, दुःख, अपमान असा झुकला. त्या धक्क्यातून दुःखाचेच भोवरे सुरू झाले. आई पाठोपाठ बाबा गेले. एक पोर निराधार होऊन दुःखाच्या खाईत पडली. या निराधार भाचीला सांभाळण्यासाठी मामाने मोठ्या प्रेमाने घरी आणले. मात्र मामीचा जाच, सतत टाकून बोलणे, प्रसंगी मारणे, चटकेही देणे सुरू झाले. मामानं आणलेलं हे लोढणं तिला नको होतं.
असे सुखदुःखाचे तरंग अनुभवितच बालपण सरकत होतं. आजही मामीने दिलेल्या हातावरील चटक्यांच्या खुणा पाहून त्या हळुवार बोटांनी गोंजारत राहिली बराच वेळ. तिचे लक्ष त्या डोलत्या बाहुलीकडे गेले नि निळे डोळे हसत हसत जणू सांगत होते, वेडे, दुःख उगाळायचे नसते, विसर ना तो दुःखाचा कड. आज तू किती किती सुखात आहेस. तिनेही आपले हळवे झालेले मन आवरले. तरीही भूतकाळातले भूत तिचा पिच्छा सोडेना. मात्र निग्रहाने तिने आठवणींचा पसारा आवरला. सौमित्रचे बोल तिला आठवले. स्वतःशीच मोठ्याने हसली. खरंच आपण केवढ्या मोठ्याने हसलो. सारा दिवाणखाना दणाणला की. अन शानशी लाजली पुढल्या क्षणी. ऐकणारे हसतील आपल्याला, पण कोण आहे इथे ऐकायला? फक्त ती सोबतीची बाहुली नि आपण दोघीच. आता सान सावल्या सरकत अगदी दाराशी आल्यात. मोठ्या निग्रहाने ती उठली. खुर्चीचा आधार घेत कुरकुरणारे गुडघे प्रेमाने कुरवाळले. तेवढ्यात फटाफट घरातले सारे दिवे लागले. केवढ्याने तरी ती दचकली. उमा काकू, अहो अशा अंधारात काय बसलाय? म्हणत करून आणलेला चहा तिच्या समोर ठेवला. तिघांनी हा चहा घेतला. आज मात्र खरंच तिला या पोरांचा, नवरा बायकोचा आधार अगदी लेक सुनेसारखा जाणवला. सकाळच्या औषधाचे पैसे देते म्हणत उठणाऱ्या तिला थांबवत तो म्हणाला, असं काय करतेस आई? आईच्या औषधाचे पैसे घ्यायचे का पोरानं? तिला आठवला आकाश. आज आपला आकाश असता तर. निरोप घेऊन ती पोरं गेली. उर्मिलेने देवापुढे दिवा लावला. आज मुद्दामच हात जोडून शुभंकरोती तिने मोठ्याने म्हटली. तो आवाज तिला घरभर घुमल्यासारखा वाटला. थोडं खाऊन नी औषध पाणी घेऊन झोपली. पुढल्या क्षणी छान झोप लागली. एका क्षणी ती खडबडून जागी झाली. कसलाचा आवाज झाला. जमीन थरथरू लागली. समोर ती तिची लाडकी बाहुली खाली पडली होती. फुटून तिचे तुकडे तुकडे झाले होते. वरची पोरं, उमा काकू, उमा काकू, घाबरू नका, आम्ही आहोत ना, म्हणत धावत खाली आली. प्रेमाने थोपटले. आपले अश्रू पुसले. हा होता मघाचा भूकंपाचा धक्का. दुसरा धक्का होता तिची बाहुली फुटल्याचा. त्या पोरांनी तिची समजूत घातली. सारे तुकडे एकत्र करून व्यवस्थित कागदात गुंडाळून ठेवले. बराच वेळ ती ते तुकडे उराशी धरून बसून राहिली. मनाची समजूत काढून पडून राहिली. पुन्हा झोप लागली. पहाटे पहाटे जरा जाग आली तोवर छान उजाडले होते. आता उठून चहा औषध घेतले. आज ती एकटीच फिरायला बाहेर पडली. उमा काकू, जपून जा पोराने बजावलं. जणू त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत ती दूर दूर चालत राहिली. एकटी, अगदी एकटी. नदी तटावरल्या घाटावर नेहमीच्या जागी बसली. सौमित्रची आणि तिची कित्येक वर्षे बसण्याची ती आवडती जागा होती. बरोबर नेलेला अल्बम उलगडून पाहत राहिली. पाहता पाहता एका फोटोपाशी ती थांबली. तो फोटो होता तिच्या आयुष्यातला परमोच्च आनंद क्षण. ती कॉलेजच्या संमेलनात ते गाणे एकरूप होऊन गात होती. समोरच्या प्रेक्षकात सबनीस काका काकू नि तिचा सौमित्रही बसलेला होता. बहरली ही दुही रातराणी, ओठी आळविते विरह गाणी, गंधवेडी मी दिवाणी, सजविली काया दवानी. कॉलेजचा समोर बसलेला श्रोतृवर्ग तल्लीन होऊन ऐकत होता. प्रेक्षकात पुढच्याच एका खुर्चीवर सौमित्र बसला होता. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात गाणे संपले. साऱ्यांनी वन्समोरही दिला. तिला गाण्यातले प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. बक्षीस स्वीकारताना तिने सबनीस काका काकूंनाही स्टेजवर बोलावले. डोळ्यातले आनंदाश्रू सावरीत त्या दोघांच्या पाया पडली. उर्मिले, पोरी, पुढे त्या दोघांना बोलवेना. त्यांनी तिला मिठीत घेतले. समोर सौमित्र आपले आनंदाश्रू थोपवून तिच्याकडे अनिमिष नजरेने पाहत होता. आठवणींच्या कोशातून बाहेर पडताना तिला खूप त्रास झाला. दिवस बराच वर आला. आता उठणे भाग होते. तो अल्बम तिने घट्ट छातीशी धरला. पुन्हा एकदा आठवली ती फुटलेली बाहुली. निग्रहाने परत घराकडे चालू लागली. ती पोरे घरी आल्यावर रागाने म्हणाली, किती उशीर केलात हो काकू? ती मनात म्हणाली, रागवा रागवा बाळांनो, प्रेम असल्याशिवाय का कोणी रागवते? त्या दोघांनी काकू बघू म्हणत हातातला अल्बम घेतला. उमाच्या आयुष्यातली ती आठवचित्रे पाहण्यात दोघं रंगून गेली. दुपारचं जेवण त्या पोरीनंच पाठवलं खाली. छान अळूवडी, अळूभाजी, भात, खोबऱ्याची चटणी, साराच सुरेख नि आवडीचा बेत. जेवणानंतर निवांत बसल्यावर तिला आठवले ते गॅदरिंगमधले गाणे, त्याचेच, सौमित्रचे, चालही त्याचीच. मात्र तिला याची कुणीही दाद लागू दिली नव्हती. सबनीसांच्या घरातली उर्मिला आता सौ उर्मिला झाली होती सौमित्रची. शेजारच्या बाबासाहेबांची सून होती आता ती. सौमित्रला छान नोकरी होती.
घरात थोरला दीर रघुनाथ, जाऊ जानकी, त्यांची 2 मुले नंदन व नंदिनी. सारं घर जणू सुख समृद्धीनं भरलेलं होतं. तेही एका अतूट प्रेमाच्या नात्यानं जोडलेलं. धाकटी जाऊ म्हणून जानकीने उर्मिलेला बहिणीची माया दिली. काळ गतीने सरकत होता पुढे पुढे. वडिलांप्रमाणे असणारे बाबासाहेब, भावा बहिणीचं प्रेम देणारे रघुनाथ, जानकी सारे एक एक करीत काळाच्या पडद्याआड गेले. सारं घर ओसाड उजाड झालं. सारं दुःख विसरून आपण नंदन नंदिनीला आईच्या मायेनं सांभाळलं होतं. आकाशसारखा गुणी मुलगा तिला लाभला. ती सुखावली आणि सावरलीही. सारा आयुष्याचा सारीपाट उलगडून पाहताना ती छान रमली. नंदन नंदिनी पुढलं शिक्षण, नोकरी, लग्न या मार्गाने पुढे गेली. एवढ्या मोठ्या घरात उरली ती उर्मिला, सौमित्र आणि त्यांचा मुलगा आकाश. बस एवढेच. आता आकाशही मोठा झाला होता. ती आणि सौमित्र बऱ्याच वेळा दोघं नदी घाटावर जाऊन बसत. रम्य संध्याकाळी मागल्या आठवणीत रमत. तो बऱ्याच वेळा तिथे तिने ते म्हटलेले बहरली रातराणी हे गाणे गुणगुणत राही. तिने त्याचे उत्कट प्रेमही अनेक वेळा अनुभवले होते. तो आयुष्याचा सुखाचा काळ म्हणजे आयुष्यात घडलेला जादूचा काळ होता. सारेच अद्भुत आणि सुंदर. आकाशही नोकरी निमित्तानं दूर गावी गेला. आता उरली ती दोघच. सौमित्रने आणलेली डोलती बाहुली म्हणजे तिसरी सोबत दिवाणखान्यात शोभून दिसत होती. बऱ्याच वेळा तो म्हणे, मी ही जपानहून आणलेली तुझी सवत आहे बघ, अन मोठ्यानं हसत राही. पुढे म्हणे, हीच तुला आयुष्याच्या दुःख, संकटे, उदासाच्या क्षणी सकारात्मक जगायला शिकवेल बघ. हिला सांभाळून जपून ठेव. हाच तुझा सुखाचा ठेवा आहे हे लक्षात ठेव. उद्या मी गेलो तरी पुढल्या आयुष्यातली सोबत तुला हीच करेल. क्षणात तिला आठवले, आज आपण तर ती सोबतही गमावली. डोळे झरू लागले. बाहुलीची ती जागा उदास रिकामी रिकामी वाटत होती आज. झरणारे डोळे मोठ्या निग्रहानं पुसून लटपटत उभं राहताना तिला आपला तोल तर जाणार नाही ना असे वाटले. एका जीवघेण्या अपघातात तिचा सौमित्र, मुलगा आकाश तिने गमावले होते. फक्त ती एकटी चालली होती. सांत्वनाला येणाऱ्या परिचित पै पाहुण्यांची गर्दी झाली होती तेव्हा. पण आयुष्यात दुःखाची सोबत करणारे कोणी नसते. हो, पण ती बाहुली होती की सोबतीला. पण आज तीही सोडून गेली आपल्याला. आता उरलोय एकट्या आपण. आज तिला हुंक्यांवर हुंके फुटत होते. आता ती एका निग्रहाने जागची उठली. तिला गत आयुष्यातले ते सारे दुःखद क्षण विसरायचे होते. मात्र हे सारे, हा निग्रह पाहायला आता ती डोलती बाहुली कुठे होती दिवाणखान्यात. मनाला समजावत थोपटत ती बसून राहिली. पुन्हा सौमित्रचा शब्द आठवत राहिली. उमे, मुलं बाळं, भावंड, नातेवाईक, मित्रमंडळी सारी काळाच्या पडद्यावरली खेळणी असतात बघ. जो तो आपापल्या चक्रात फिरत असतो. त्या आवर्ताबाहेर तो काही क्षण येतो तेच नाते. खरी सोबत पती पत्नीचीच एकमेकांना असते. तेवढ्यात बाहेरचे दार वाजले. 3 तपापूर्वींचा तिचा आठवपट पुसट होत दूर सरला. कोण आहे पाहण्यासाठी उठताना दुखरे गुडघे जाणवले. तसेच समोरच्या आरशात चेहऱ्यावरले उत्तर रंगही स्पष्ट झाले. खोल गेलेले डोळे, पिकलेले डोईवरचे केस, चेहऱ्यावरल्या सुरकुत्या सारे दिसत राहिले. सारे झटकून ती बाहेर गेली. बाहेर आलेल्या कुरिअरवाल्याने एक छोटी बॉक्स हाती दिली. काय आहे यात? उत्सुकतेने तिने बॉक्स उघडली. आत होती पहिल्यासारखीच बाहुली. भले मोठे पत्र पुतण्या नंदन आणि सून क्षितिजाने लिहिले होते. जुनी बाहुली रंग काळीहीन झाली असेल म्हणून ही तशीच बाहुली जपानहून मित्राकडून मागवून लाडक्या काकूला, उमा काकूला पाठवली होती. तसेच दोघांनीही तिला एकटी तिथे न राहता इकडे राहायला ये म्हणून अगदी विनवणी केली होती. तसेच तिच्या 75चा मोठा घाट घातला होता. तिची संमती पोरांनी गृहीतच धरली होती. आणि खरंच पोरांनी साऱ्या नातेवाईकांना झाडून निमंत्रणेही दिली होती. दाराबाहेर भला मोठा सजवलेला मंडप घातला होता. अवघा बंगला रंगरंगोटी, पताका, लाइटिंगने सजला होता. त्या क्षणी तिला आठवला तो अपघातात घडलेला सौमित्रने आकाशचा मृत्यू. आपण एकट्या वाचलो होतो त्या अपघातात. आज ती दोघं असती तर. तिचे मन गलबलून आले क्षणभर. मात्र आलेल्या पाहुण्यांना काय वाटेल म्हणून दुःख गुंडाळून ती हसत मुखाने आलेल्यांचे स्वागत करीत राहिली. 90च्या पुढली मामीही आली होती या कार्यक्रमाला. थकला जीव सांभाळून तीही भाचीचं कौतुक डोळे भरवून पाहत राहिली. उमे, उर्मिले, गुणी ग पोर तू माझी. मी चांडाळणीने तुला छळ छळ छळले ग. मला माफ कर ग पोरी.
आता ती उर्मिलाच्या हातावरल्या भाजल्याच्या डागांवर हळुवारपणे फुंकर घालत राहिली. पुढल्या क्षणी पोरी मला माफ कर म्हणत तिला गच्च मिठीत घेतले. सारे हा हृदय प्रसंग पाहत होते. तिला उर्मिलाने थोपटत शांत केले आणि बजावले, मामी आता तू इथे माझ्याकडेच राहायसेस. मला आता तुझ्या सेवेची संधी दे. नव्यानं आणलेली बाहुली सारा कौतुक सोहळा जणू पाहत प्रसन्न हसत होती. तिनेही आता ठरवले होते. ती आता इथेच राहणार होती, सौमित्रच्या आठवणी सांभाळत. उर्मिलाचे लक्ष आता त्या बाहुलीकडे गेले. ती मिस्किलपणे हसत होती. उर्मिला मनात म्हणाली, हात मेले, माझा पाठला काही सोडू नको बघ बाई. आणि मुक्त हसत राहिली अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत. बाहुली तशीच डोलत हसत डोळे मिसकावत पाहत राहिली उर्मिलाकडे. ही कथा इथेच संपली. कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण भेटू अशाच एखाद्या छानशा कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.